परमाचा गाठीतील जगण्यात मला सुरुवात करण्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. कीर्तनाला घेतल्या अभंगाला सुरुवात करणे पहिला मुद्दा असा आहे. हा मुद्दा तुकोबारायांच्या गाठ्यातील आहे. कडवे 4 आहे. तुकोबारायांच्या गाठ्यात एकूण अभंग 4092 आहे. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपार आहे, काही अभंग संतपार आहे, काही अभंग विनंतीपार आहे, काही अभंग विनवणीपार आहे, काही अभंग मागणीपार आहे, काही अभंग नामपार आहे, काही अभंग संतपार आहे, काही अभंग विनवणीपार आहे, काही अभंग विनंतीपार आहे, काही अभंग सालोमालो आहे, काही अभंग भोंगडी आहे, काही अभंग बाईक आहे. त्यातला आजचा अभंग संतपार आहे. गाठ्यामध्ये एकूण अभंग 4092 आहे. गाठ्यामध्ये एकूण अभंग 4092 आहे. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या 9033 आहे. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत 3500 आहे आणि ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1.25 लाख आहे. आता त्याचा एक मुद्दा ऐकायचा. ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1.25 लाख असण्याचं कारण काय? व्हॉट इज इट दॅट रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, विठ्ठल पंत गेल्यानंतर, विठ्ठल पंत घरातून सोडून गेल्यानंतर आई साहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या आणि माझ्या आईने माझ्यासाठी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. म्हणून मी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला एकूण अक्षर 1.25 लाख. या अभंग 1.25 लाख ज्ञानेश्वरीमध्ये भाग आहे. गाठ्यामध्ये प्रकरण आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग संतपर आहे आणि तो अभंग संतपर असून याच्यामध्ये जीवाला खऱ्या लाभाचं ठिकाण सांगणार आहे. जीवनामध्ये काय केल्यावर काय होईल हे सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकला सूचना आहे. जरा खरबरीत बसायची. हे आपल्याकडे कोण सोडून मिळून चालत नाही. आणि जे बाकरी खाटांवर बसले त्यांनी पाय वर घ्यायचे. जरी श्रीमंत असले तरी कीर्तन ते पायवर काढून घ्यायचे, चपला काढून घ्यायचे. त्याला थोड्या मर्यादा पाळत जायच्या. लाख आपल्याकडे काही असेल इथं चालत नाही. पाय नाही खरं. आता हे कॅमेरे व्यवहाराला मी लावू का देत नाही माहिती मला. हे पूर्ण कीर्तन नेत्या 2 तास, पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझ्याकडे चुकीचं वाक्य गेलं तर तेवढंच टाकीत आहे. म्हणजे माझच एखाद्या अवलादी माझच ठोकीत आहे. यांनी मला लय त्रास द्यायला मला यांचं वाटूनच सांगत. आज जर कुणी क्लिप टाकली ना भाडवली तुला सगळं नागेश्वराची शपथ म्हणून सांगतो तो 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. कोणताही टाकत दुसऱ्याला त्रास देण्याला मर्यादा राहते ना. मला त्याची फळं मी भोगली, अजून भोगतोय. पैसे हे नालाय कमी द्या आणि माझ्या ठोकी द्या. विढाला विढाला परमाच्या खाती दिलायचं. जन्मताही थोडं मागे जायचं, थोडं पुढे जायचं. आता फ्रेश होतं. आपल्याला थोडं बोलावं लागतं की जमत नाही माझ्याकडे. कीर्तना तुम्ही साईडला उभे राहणार, इकडे बाकड्यावर बसून घेतलं तरी चालेल. अरे लंके साहेबांच्या आभार माना. पाऊस पेशंट सगळं व्हायला लागला. पाऊस होता कुठं 1.5 महिना. 1.5 महिना पाऊस कुठं होता. हवामान खातं स्लिपिंग ना हो. पण ह्या सगळ्या गरिबांचा आशीर्वाद त्या बिचाऱ्याने घेतल्यामुळे पाऊस आहे. पाऊस हवामान खात्यावर अवलंबून नाही. हवामान खातं ॲक्युरसी नाही. इट इज नॉट ॲक्युरसी, इट मे बी नॉट ए पॉसिबिलिटी. पडेलही तिथं. पण आमच्याकडे तसं नाही. ज्ञानेश्वरी वाचली ना सुख मिळेलच. सय आणि स हा षष्टीचा सला ते सलानेतेचा प्रत्यय. इट इज द सिन्सिअरिटी, नॉट द डाऊट अबाउट इट. शंका घ्यायचं काही कामच नाही. सुख मिळेलच. भजन केल्यावर सुख मिळेलच. भजन केल्यावर सुख मिळेलच. ज्ञानेश्वरी वाचल्यावर सुख मिळेलच. गरिबांची सेवा केल्यावर माणूस देव राहत नाही, देव पण माणसाला आल्याशिवाय. म्हणजे 1000 बेडच्या कोविड सेंटर मध्ये त्या 1000 मध्ये जेवढे लोक नीट होऊन गेले त्यांचं निलेश लंके साहेब आमदार नाही आहे, त्यांचा देव आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. लिहूनच घ्या. मुलीच्या लग्नाला 1.5 कोटी खर्च केल्यावर जावई भरमिष्टच होणार. आणि तो एवढाच निघणार, सासऱ्यालाच लाईट बंद करून आणणार.
पण चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीही दुप्पट होतं. एक वाक्य घेऊन जावं, गायला पाळलेलं पाणी कधी वाया जात नाही. गायला पाळलेलं पाणी कधी वाया जात नाही. पाहुण्याला दिलेला चहा कधी वाया जात नाही. वारकऱ्याची केलेली सेवा कधी वाया जात नाही, कधीच जाणार नाही. आणि एवढ्या गरिबांची केलेली सेवा इथं पुण्य आज नाही, पण कालांतराने ह्याच पुण्यावर माणूस करतो. वाक्य हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. मी आजारी तरी 1 ते 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही. नाही तर लोक नुसते हँग टेन्शन मध्ये राहतो. गेला काय गेला आता यांना नीट करून तुम्हाला नीट करू. यांचा तर निमा आजार गेला पाहिजे तुम्ही तर पॉझिटिव्ह निघू शकत नाही. कारण हसणे ही क्रिया आहे, इट इज अ नॅचरल प्रोसेस. हसलं पाहिजे. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गावात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतकी हलकट आहेत कणाच्या पण हसत नाही. देवाने दिलेली देवी परत तेव्हा केली काय का. आता मागे जायचं. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती नव्हती. डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती नव्हती. एका बाजूला डॉक्टर काट्यात घालून त्याच्या वचना इतक्या नोटा घेणारी लोक होती, पण त्यांचा बाप वाचला. परत चला मान. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. डॉक्टरला काट्यात घालून पैसे देणारी लोक होते. एका बाजूला डॉक्टर घालायचा, त्याचं वेतन जेवढं असेल तेवढे नोटाचे पडतात. तरी माणसं वाचली नाही. याचे कारण आहे का? मित्र कामा येत नाही, पाहुणे कामा येत नाही, पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही. चांगलं कर्म वाया जात. चांगलं जे कर्म आहे ते कधी वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. फक्त त्याला थोडासा पुण्याला थोडा उशीर आहे, पण फळ निश्चित. फळ निश्चित आहे. आता नाही तुम्हाला सांगू शकत, पण लंके साहेबांनी 4 महिने चालवलेलं सेंटर आहे ना, त्याला पुढच्या जन्मापर्यंत हे पुण्य पडलं. आता जाऊ द्या, कारण आता नुसतं आपण तर चांगलं म्हणून नाही जमायचं. नाही माऊलीनं ओळखली आपण नाही दिली. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं सण किती लोंबलं तरी कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गुलशील किती चिकटलं तरी दूध पिऊ शकत नाही. डाळातला बेडूक किती डरला तरी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला किती मेकअप केला तरी तो शोभा देत नाही. बांधावरचं एरंड कधी बिलीला वापरता येत नाही. दाणी नसणारी बाजरी कधी शेतकरीला फायद्याची नाही. पाणी नसणारं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची. चला उलट फिरा. तुम्हाला मुंगे येते कोणत्या उलट फिरा. प्रेताला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीला आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संत विचारात आहे. तसं होऊ शकत नाही. नाही झालं तर नाही तरी देवा जन्म.
हरिपाठी सरले, 40% कीर्तनकारच हरिपाठी सरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय भाग्य त्या माणसाने निदान 4 महिन्यामध्ये लोकांच्या कानावर चांगलं तरी पडलं. नाही तर काय नाही. आता फक्त बोलत जायचे करंट लावून देतो आपण सरा पुढे सटतो. कीर्तनाला हिला बघत उभं राहायचं. कडवे 4 आहे, प्रश्न मिटला. हा अभंग संतपर आहे, प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न आपला असा चालला होता, त्याचं उत्तर आपलं असं चाललं होतं, तुकाराम महाराज माणसासाठी का सांगतात फटीक नाही तिथे इज्जत प्यायली. त्याला काय कारण आहे? कारण ही जे एव्हरीथिंग हॅज रिझन. जगातल्या कोणत्याही गोष्टीला कारण आहे. माणसं वाईट का वागतात? कारण आहे. माणसं वाईट का वागतात? कारण आहे. माणसं नापास का होतात? कारण आहे. माणसं पास का होतात? कारण आहे. माणसं दारू का पितात? कारण आहे. कारण नाही, त्याला कारण आहे. फुकाची स्टेट म्हणाली का माज आल्याशिवाय तो माज राहिलेली घातल्याशिवाय त्याचा नियम आहे तसा. इट इज अ रूल आणि इट इज अ सायकोलॉजिकल रूल. हा सिद्धांत आहे. फुकाट पैसा मिळाला का माणसाला कुठे येतो. तुमचं काय म्हणत बोलत जायचं काय म्हणत? बरोबर, कष्टाचा पैसा नाही. थोडं मागे जाऊन पुढे जाऊ, पटकन जाऊ घेतो. आज कीर्तनाला घेतला बघत खूप राहायचं. पहिला मुद्दा संपला, दुसरा मुद्दा बोलत जायचं आणि तिसरा मुद्दा आज गायकवादकोण जन्मंडपाली माई सिस्टीमध्ये स्टेजवर उपस्थित मान्यवर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायकवादकोण जन्मंडपाली माई सिस्टीमध्ये ब्रज मंडळे परिसरातली गायकवादकोण जन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने लेडी लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक 14/4 पासून या कार्यक्रमाचे संयोजक या कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिल्यांदा धन्यवाद द्यावा ते लंके साहेबांना. याचं कारण आहे त्यांच्या नावाचंच नामक आहे. हनुमंताने काय काय झालं? हनुमंताने काय झाले? बोलला ना तुम्ही. हनुमंत काय झाले? लंका. हनुमंताने काय झाले? लंका. हनुमंताने सावधराव का परत वाटलं का आपल्या किती नंतर शिरावा लागला. जन्मनी चालत नाही. बाहेर झाला का मिळाला तो त्याला कळायचं नाही काय. हनुमंताने जाळली लंका. हनुमान कोण होता? भक्त. कोणाचा? रामाचा. रामाचा भक्ताचा हात म्हणजे रामाचा भक्त असल्यामुळं त्यांनी काय झाली? लंका झाली. सावधरा. रामाचा भक्त असल्यामुळं हनुमंताने लंका झाली. गरिबाचा सेवक असल्यामुळं कोरोनाची राख लावली. गरिबाची आणि कोरोना दिला काय झालं महाराज? आता खरेची मिली आहे. आमच्यासारखे आम्हाला वाईट दिवस काय द्या आम्ही खरं बोलतो. त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. फळं मोकार भोगितो. माहिती तर कोणी भोगलीच नाही. आज नाही माया भोगली कपडे चालू त्याला हे खर्चानं यावले जमवतात. हे तर वाटलं. मी खरं बोलतो महाराज. प्रत्येक वाक्य जरा बारीक आहे का किती ते हे नाही. नाव त्या माणसाचं आडनावच काय? लंके. लंके या शब्दाचा अर्थच असा आहे. हनुमंतानं जाळली लंका पण हनुमंताच्या डोक्यावर हात कोणाचा होता? बस फिट बसू घेतलं. रामाचा हात डोक्यावर असल्यामुळं भयानक असणाऱ्या रावणाची लंका हनुमान जाळू शकला. गरिबाचा हात डोक्यावर असल्यामुळं लंके साहेबांसारखा आमदार कोरोना सारख्याचं वाटून करू शकतो. एक माणूस मेला नाही इथं. नाही तर देवाने जे आर काढलेले 19 सालापासून. ठोकला का ठोकला? ठोकला का 3.5 लाखाला ठोकला. पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणजे सच शिकला बा सच. आता शिकला का माणसं म्हणजे बाजू महाराज कोरोनाने आपल्या किती ठोकू द्या आपण अख्ख्या बारमेर तालुक्यातल्या कोरोनाच्या एकट्या लंके साहेबांना ठोकले. आणि पाया पडून सांगतो एक कुटुंबावर माणूस नीट होऊन गेला 11 शिबिर मध्ये नीट आहे का बघ. एक माणूस जर क्लिअर होऊन गेला तर त्याच्या मुखातून पडणारा आशीर्वाद हा काशीच्या तीर्थातल्या आंघोळ करणाऱ्यापेक्षा मोठा आहे. त्याला काही देव सोडावाच लागत नाही असं काही. काशी लोक काय करतो? काय करतो काय काशी? मारायला जातो का? काशीला जातो मी डाळायचं खात नाही. तुझ्यामुळेच कावा येत नाही.
काशी जाऊन काय करतो काशीचा नियम लिहिलाय का काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम येतो इथंच मारायचा असतो तो तिथून इथे येतो जग मारायचा दिवसवाण्यात काय म्हणजे हात जाईन तिकडं तिकडं हात जाईन तिकडं 9,000चा बोकड कापला देवाला 9,000चा बोकड मारायचा आणि देवाला फक्त नख्या व्हायला अख्खी मुंडी आहे ना आणि नख्या व्हायला देव म्हणजे मला नख्या का वाहिलं हे मला मागून कळलं ते शिस्ती नाही मग काही नाला त्यांनी असंच केलं श्रावण रविवारी लागला श्रावण लागला रविवारी 5 वाजता यांनी रस्सा खाला 8 वाजता रविवारी रात्री यांना मोकळा जुलाब झाला पहाटे 3 वाजता आणि तेच आता भस्म लावून येणार ओम नमः शिवाय आता महिनाभर काही वळवळ करायची पण ते असंच केलंय कोरोनाचं असं झालं मला या बिचारांनी माणसं नीट केले नाही तर कोणी शकल काढून दिली अंडे खाल्ले कुठली मंडळी अंडे वांगे दिले सोडून अंडेच वांग 20 रुपये किलो अंड 10 रुपये त्याच्यात आमची काही मालकरी पॉझिटिव्ह निघली कुठली अंडे ते माल खालीच नव्हतं पण भेटायला गेले पाहुणे ना आलाय त्या सुनाला 3 महिना ना तू बाहेर झाला का त्यानं माल काढली पण तुम्हाला कोविड सेंटरमध्ये सांगतो ज्यांनी माळा काढल्या ते 3ऱ्या लाटीत नसणार तुम्ही पुढेही न्या 3री लाटच दोघांसाठी माळा काढणाऱ्यासाठी गरीबाला लुटणाऱ्यांसाठी गरीब लुटले ते 3ऱ्या लाटीत नसणार नाही ना बाबा माणसं भांबवली माणसं सध्या भांबवली माणसं डॉक्टर झाली या 2 वर्षामध्ये लोकांनी कोणत्याही डॉक्टरची पदवी पाहिली नाही हृदयरोगतज्ञ का किडनी तज्ञ दवाखाना आहे का झोपोबा मागून 2,000 वर्षांनी लोकांनी पाहिलं नाही हा हृदयरोगतज्ञ का किडनी तज्ञ तज्ञ नाही रोगतज्ञ बालतज्ञ बाळक पण तज्ञ आता तर नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ पण लोकांनी 1.5 वर्षात तज्ञ पाहिला आणि त्यांनी तारा का उठवला गेला का झोप उभ्याला काही नाही झोप झोपला का कोण वास ओढून घाल पुढं मोकळं झोप वर थोडं धड लागून गेलं बरं वट बरं पाल खावा होता ना सरळ होईल नाही तर पाय काय होत एवढं काय व्यायाम करू आता लगेच कागद आणि पेन घे सकाळी 3 घे कोरोनाला एकच औषध आहे मनाचा खंबीरपणा दुसरं औषधच नाही हे रोग आहे ना आता अटॅक आहे ना अटॅक हा रोग नाही अटॅक इज नॉट अ डिसीज मी काय का अटॅक इज नॉट अ डिसीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा काय रोग आहे नाही टेन्शन आहे आता बसलेल्या सगळ्या माणसांना काय आहे सध्या टेन्शन तुमच्यापेक्षा सांगायला नाही टेन्शन आम्हाला तर लईच आमची तर इतकी झिरवली द्यावा 1.5 वर्ष पुत्र विचारी ना फोन चालू ठोन रिंग वाजवून प्रत्येक माणूस कसे ते खाली बसा तुम्ही ते मोबाईल वर कर म्हणते बस खाली थोडी इज्जत केली तर जाऊ नाही कॅमेरे वाल्याला काय तू जागणारच नाही बस खाली दिल्या अंगावर जेवढे बसले नाही याचा निमा आजार तर गेला तुम्हाला तर होऊ शकत
फक्त खरमरीत राहा, थोडं मागे नेतो पुढे आणतो त्याच्या त्याची राहावं लागतं आपल्याला. त्याच्या थोडं मागे नेऊ कीर्तनाला घेते. आज गायकवाड कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. पहिल्यांदा कौतुक करावं झालं की साहेबांचं त्याच्यावर एक कारण सांगतो. देव हा विशिष्ट व्यक्तीकडून विशिष्ट काम करून घेतो. पण त्याला एक मुद्दा आहे, पटला तर हा म्हणायचं. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला वापरतात. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला वापरतात. पारनेर तालुक्यातलं सगळ्यात घाव सण करणारा दगड आहे. पुन्हा एक मी काय पुन्हा वाक्य आहे का, ज्या झाडाला जास्त फळं येतात ती झाडं खाली सावध राहायचं. आपली कीर्तनातले वाक्य म्हणजे फायनल, तिथं वळवळच नाही करायची. त्याला कुठेही पुरावा सापडणार. ज्या झाडांना जास्त फळं येतात ती झाडं वागतात आणि जी झाडं वागतात तीच झाडं जास्त दिवस टिकतात. प्रत्येकाला रामराम राहील झालं म्हणून झाड वाकलं. झाड वाकलं म्हणून ते अजून 25 वर्षे या क्षेत्रात टिकणारे अजून 5 अजून तर नाही. आता मी म्हणेन ना कॅमेऱ्यावर वाटलं म्हणा आपलं असं आहे. आपल्या कीर्तनाच्या दुकानच्या वर घाटणार थोडं ना वर्षात 2 दुकान होते. जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होता. जर लग्नाला ठुलं हसत हसत जगायचं राहायचं तरी किती दिवस. मला कोण दिवस येईल काही नाही देण्याचा. 1000 एकरचे मालक गेले ना, 1000 एकरचे मालक गेले नाही. या 3 महिन्यामध्ये मला आपल्या इतकं बसलेल्या सगळ्या माणसांनी माझ्या सगळ्या माणसांनी एक जवळचा माणूस गमावला. पैसे नव्हते का, होते, संपत्ती नव्हती का. मग कोरोनाला एकच औषध आहे, माइंड कंट्रोल. माइंड कंट्रोल त्याला इंजेक्शन तू काय करतो, मरतो. इंजेक्शन तर मारावंच लागेल पण खरं इंजेक्शन हरिपाठाचं आहे. आणि ह्या माणसाने सगळ्या पेशंटला ज्ञानेश्वरीचं इंजेक्शन दिलंय, फुकट नाही. ज्ञानेश्वरीची ताकद लंके साहेबांचं मार्गदर्शन एकही माणूस मिळाला नाही. काय ठेवली ज्ञानेश्वरी इथं मला 4 महिने काय चालू बसलं कीर्तन. परिणाम रोगाचा बाप करीन का. कायच्या घरात कपाटवर नोट आहे, झोपा कुठे झोपाच्या गोळ्या आहेत काय ना. झोप रे भाऊ झोप, गोळ्या झोपल्या पण गडी झोपल्या काय. बंगल्या पुढे भिकारी गेलो, बंगल्यावर नालायक होतं बेवडं. तर भिकाऱ्याला बाहेर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडी तो पण मी पोत्यात घालून भिकारी. आता माझ्या हे दिवस आले तुला सांगा. कोरोनामध्ये 2 माणसं यशस्वी ठरली. एवढे पेशंट येऊन गेले आपल्याकडे, एज्युकेटेड लोक नाही का, एवढे पेशंट येऊन गेले. रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघाला. मास्क आहे का, सॅनिटायझर, मग काय म्हणतो डॉक्टर नाही का पण भिकारी नाही. हुशार कोणी हेच ना. सगळी औषध पण माहिती आहे, सगळी लक्षणं पण माहिती आहे. ते भिकारी शिळ खात आहे, पुला खाली झोपाते. माशी धरणारा पट्ट्या निघाला पॉझिटिव्ह. टेन्शन नाही. 3 किलो माशी केली त्याला 15ची बायकोच्या ठेवून दिली, मोकळा झाला. पाया पडून सांगतो तुम्हाला, पाया पडतो आजच्या कीर्तनाला, मानसिक तणाव घेऊ नका. नका 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 मानसिक तणाव घ्यायचे काही बोला पटकन कारण नाही. आणि घेऊन काय फायदा नाही. नुसते काही काही माणसं नुसते टेन्शन नाही.
पहिलं कौतुक करावं ते जागा देणारांचं. भुजबळ परिवाराचं पहिलं कौतुक करावं. आमदार साहेबांचं ते कौतुक करायलाच पाहिजे, पण त्यातलं त्यात जागा देणारांचं आणि जागा देणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यानंतर बिचारे जेवढे लंके साहेबांचे कार्यकर्ते हे जीवाचं रान करून 4 महिने त्यांनी यांची सेवा केली, यांचं कौतुक. काही माणसं 4 महिन्यात कधी शेवट येणार. वा 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 काय जवान का झाली का, जवान का झाली का. जी माणसं जास्त काम करतात ती कधी समाजापुढे येत नसतात. आता ते सत्ता केला, एवढे पेशंट केले, त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर मी केल्याचं नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही. पण काही माणसं काल्याच्या दिवशी फुकाट येणार. यांनी फार मोठं काम केलं आणि त्यांचं ते फार मोठं योगदान आहे. आणि त्यांना इथून पुढे जी मदत लागत त्यांनी देणार. कवा बंद झालं मदत देणार आहे, पण कधी बदल होईल. तुमचं डोकं काम नाही. आणि सगळ्या माणसांना पुन्हा एकदा तरुण मंडळाला भजी मंडळाला धन्यवाद. लंके साहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आपण एकच मागू देवाकडं, या माणसाला ऐश्वर्य लाभू दे, या माणसाला संपत्ती लाभू दे, गरीब आशीर्वाद लाभू दे. ईश्वराची प्रार्थना आजच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चालत आतापर्यंत काय नाही, आतापर्यंत तुम्हाला फक्त कापूच सोडला. आता काय सोडायचे नाही तर माणसं एक आज 70 वर्षाचं मतदार दवाखान्यात त्याचा फॅमिली डॉक्टर होता. फॅमिली डॉक्टर, आणि त्या फॅमिली डॉक्टरवर त्याचा देवा इतका विश्वास. तुम्हाला डॉक्टर साहेब आपलं लग्न झाल्यापासून तुमची ट्रीटमेंट आहे, पण आज जरा मला कणकण करते, मारा इंजेक्शन. डॉक्टर म्हणजे जाऊ तो असं ते उठलं. 60 वर्ष तुम्ही मला इंजेक्शन मारलं मला साहेब, पण आजच्या इंजेक्शन म्हणजे काय, मला इंजेक्शन वाचल्यासारखं वाटलं नाही. डॉक्टर म्हणजे ते माझ्या पण काही वाचरातच गेलो तुम्हाला. एक रविवारी घटना शेजारी गेलं, फुल तारीख आहे, लई बसलं, लई किलो बसलं, रस्सा कसा खाला, लई किलो बसला, असं वागलो बाकीचे म्हणजे मोकळ्या. डॉक्टर गेलं तर डॉक्टर म्हणजे काही नाही, त्याला फक्त काही काही पाहिजे म्हणजे बटन शर्टाचं बटन टाकलं ते क्लिअर. घरी गेलो सुद्धा असणार. माणसं पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता कोरोनाची लक्षणं का होतो त्यावर उपाय अभंगाला सुरुवात. सांगू आता पटकन. पहिलेल्या सगळ्या बसलेल्या पेशंटांना महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून हात जोडून सांगतो, मनात मला काय झालंय हे आणू नका. तुम्ही मनात आणूच नका. तुम्ही असं म्हणा सुनबाईला त्रास देत होती म्हणून लंके साहेब तेवढा काय हा विनोद नाही. तुम्ही जर मनात ठेवलं ना तर मग काम. सगळ्या माणसांनी कंट्रोल काय केलं पाहिजे. आता काही माणसं काय करतात, दारू पितात, दारू सोडायला शिकतात. येतो हा दारू सोडायला एकच औषध आहे, सांगून ठेवतो तुम्हाला, रुपया खर्च नाही, फक्त लाल दारू. डॉक्टर याच्याकडून टुचून घ्या, त्याच्याकडून टुचून घ्या, फक्त ज्याला त्याला काय वाटावी, ज्याला लाज आहे. कोरोना झालेल्या सगळ्या माणसांनी एकच मनात आणायचं, मला काही झालंच नाही, मी नीट होणार आहे, मी पवित्र ठिकाणी आहे, मला काही झालंच नाही आणि होऊ शकत नाही, तो ठणठणीतच झालं. याचे परिणाम आहे का काय होतं, काय झालं महाराज पटकन एका सांगतो. सगळी माणसं मानसिक तणावात आहे, सगळ्यांना टेन्शन, काही ना जमाने त्याचे टेन्शन,
रेंज गेली काही पाहुणे काही तर डिस्प्ले गेला चित्र दिसलं म्हणजे काहींना पाहुणे येत नाही मला पटकन टेन्शन काहींना मिळाली ती सुईची राहत नाही याचं टेन्शन त्याला मी सरळ उभा राहत नाही याचं टेन्शन प्रत्येक माणसाला काय टेन्शन आता सावध राहावं संसारी माणसाला टेन्शन नाही का आहे शेतकऱ्याला टेन्शन आहे व्यापाऱ्याला टेन्शन आहे माझा तुम्हाला टेन्शन जर कमी करायचं असेल तर एक औषध सांगतो मान्य मी येताना काही आणलेलं नाही जाताना काही न्यायचं नाही मध्ये मी जे कमवले ते पांडुरंग प्रसाद आहे येताना मी काही आणलेलं नाही जाताना मला बरोबर काही बोला न्यायचं नाही आणि मध्ये मी जे कमवलंय हा मला पांडुरंगाने दिलेला प्रसाद आहे टेन्शन टेन्शन नाही टेन्शन घ्यायचं काही बरं किती कमावलं आपण मग लोक येतील आपल्या माग शिकवलं कोरोनाने शिकवलं पाहुणे आले नाही पाहुणे जीव काढला प्रियसीसाठी मुलं टिकली तिला भारी हँडशेक घेऊन दिलं शिबडी होती काय काय बोलली प्रियशी आपल्याशी येड्या बाबू हा हो फाट्या बाबलीचा या तरी ती मुलगी त्याला म्हणायची ती माझ्या डोळ्यात तुम्हारे किनारे किसी की सोच सोच हाय तिला म्हणायचं इश्क ही मेरी जिंदगी है लेकिन मैं पॉजिटिव हूं उलट तिकडं प्रेम कळलं कळलं नाही प्रेम कळलं मित्र कळले पाहुणे कळले पप्पेची आई घास टाकीत होती घास घास गाईला तिला कोणी सांगितलं पप्पे तो पॉझिटिव्ह निघाला इड्या सगळं बापाच्या घरी नाही मला काही झालेलं पटतंय का तुम्हाला बसला दोन दुसरं वाक्य शरीर थकलं तरी चालेल पण मन थकता कामा आणि आज प्रत्येकाच्या मनाला काय गरज आहे आधाराची गरज आहे आज लोकांना पैशाची गरज नाही लोकांना आधाराची खाटावर पडलेले पेशंट आहे त्याला कोरोना आहे हॉस्पिटल मध्ये गोळ्या पोरगा आलं पोरी खोली येतच ना गोळ्या आलं तर त्याने त्याच्या जवळ गेला पाहिजे भाऊ ही गोळी शेजारच्या दिली त्यांना बरं वाटलं आता तुम्ही घ्या तुम्हाला हा काय द्यायला पाहिजे त्याला गोळी असते त्याला कशाची गरज होती आणि आज सगळ्या लोकांना ह्या चॅरिटेबल ट्रस्टने आधार दिला
मला तुम्ही अभ्यास करा. जर एवढं कोविड सेंटर पारनेर तालुक्यामध्ये इतकं भव्य दिव्य नसतं तर इतक्या गरीब जनतेचे हाल किती झाले असते एवढाच विचार करा. एवढाच विचार करा. खाटाचं भाडं वेगळं, खाट आत घालायचं भाडं वेगळं. लई लुटलं रे, लई लुटलं. पण सुकडा सापडला. सुकडा सापडला. येडे होणार. विनोद नाहीये मला. बोलायच्या गोष्टी नाही. लोकांना वाईट वाटतं. महाराज बायकोच्या घरात ते दागिने मोडून लोकांनी बिल भरले. दागिने मोडले. झोपायला जागा नाही राहिली. झोपायला दरवाजा शिडी राहिली नाही आणि डाव्याखाली कोंबडी राहिली नाही. खरंच या माणसामुळं जाऊ द्या महाराज. जेवढे माणसं इथं येऊन गेले त्यांच्या नातेवाईकांचं सुद्धा कल्याण झालं. एक माणूस पेशंट मला एवढ्या सोप्या गोष्टी नाही नाही मला लई लुटलो. वाटलो. हा विनोद समजू नका. गरीबाचा तळतळा हा कधी कोणत्या रूपाने बसेल सांगता येईल. काहींनी इतके पैसे छापले. 90 लाखाची गाडी घेतली. हार घेतला, नारळ घेतला, घेताना टाकला. त्या दाखवल्या बाकीचे म्हणले नशिबाचा खेळ. नशिबाचा नाही, कर्माचा भाऊ. सावध राहायचं आणि बोलत जायचं. पुन्हा मला सांगायचं होतं मला काही झालेलं नाही हे म्हटलं तर तुम्ही लवकरच बरे होणार. आज तर निमे बरे होणार. दुसरी गोष्ट, टेन्शन जर जास्त झालं, एज्युकेटेड लोकांनी काय टेन्शन जर जास्त झालं तर त्याचा प्लॅन म्हणजे त्याचा परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन ऑन ब्रेन हे कमी जास्त. कोरोनापेक्षा काही लोकांना मेंदूचे आजार नाही. मेंदूचा आजार येण्याचं कारण काय? जरा मी PhD बीएड माणूस मी माझ्या अवतार होणार. परत मी डायका. परत लोकांचा कशावर परिणाम झाला? विनोद. का झाला? उत्तर आहे का? एक तर आहे थिंकिंग म्हणजे विचार. बोला जा विचार जास्त आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू द ब्रेन इज नॉट फ्लो. की कंप्लीट रक्त पुरवठा त्याला होत नाही. कशाला? बोला पटकन. मेंदूला. कारण एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज. ब्रेन इज सेम but knowledge is different. मेंदू सगळ्यांचा समान आहे पण प्रत्येक मेंदूची कॅपॅसिटी बोला ना. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही. दगडच्या दगड नाही. काहींनी इतका मेंदू वापरला खडे हाणायला. म्हणजे मेंदू सगळ्यांचा सावध राहा का परत घोटाळा करणार. मेंदू सगळ्यांचा मेंदू सगळ्यांचा समान आहे पण मेंदूची कॅपॅसिटी वेगळी. आता तुमचे माझी अल्लंके सर्वांचे मेंदू सगळ्यांचा पण दिवसभर 10,000 लोक भेटतील. प्रत्येकाचं काम डोक्यात ठेवण्याची त्यांच्या मेंदूची कॅपॅसिटी आपल्या मेंदूची कॅपॅसिटी तुलना होणार. त्यांच्याकडे काय एक दुःख नाही. सुनबाई अंगणवाडी लाव, पाण्याची टाकी घेऊन टाक, डाबरी उखाडला, गुरुजी शाळेत येत नाही. सून झाली त्यांना जामीन मिळत नाही. पण एवढे लफडे डोक्यात ठेवणारा मेंदू तो आहे. आता तो मेंदू जर आपल्याला बसवला आपण बुक्की मारूया पण आपल्या मेंदूची ती कॅपॅसिटी ह्या माणसाकडं सगळं सहन करण्याची ताकद असते. जसे मोठमोठे दुकानदार असतात ना, मोठे शेट होलसेल, त्यांना तुम्ही किती बोला तेलात पाणी असं, शेंगदाण्यात वाळले असं, साखरेत सिमेंट असं ते बोलत पण रुपया उधार सोडे 100 रुपये 30 करून
नम्रतेमुळे दुकान तसं मराठ्याचं दुकान नाही. मराठ्यात शेत होऊ शकत नाही. फुकीर त्याला म्हटलं ना 5,000 रुपये देते पण घ्यायचे एक एवढा पुढे घोडा लावला ना पैसे उडत गेले. मराठ्याची सगळी कामं कशा जप्ती जरी आली पण समजायची तरी घोड्यावर उतरायचं. घोड्या सगळं बँकेत